माऊलींचं बसायला भाव संस्कार मोती मुलांच्या बिंबावरती रुजावेत, त्याप्रमाणे या महिन्यात सुद्धा शासनाने मुलांच्या मनामध्ये संस्कार शिक्षण घडावं, त्याकरता शनिवार सगळ्यांना सुखात जावा, आनंददायी जावा याकरता संस्कार शिक्षण अभियान सुरू केले आणि त्याकरता त्यांनी नाव सुचवलंय ते सद्गुरू वामनराव पै. अनेक सद्गुरू होऊन गेले जीवनामध्ये, गुरुशिवाय ज्ञान नाही. माऊली म्हणतात 11व्या अध्यायामध्ये गुरु तिथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन आणि दर्शनी समाधान आदिवे. आपण नेहमी सकाळी प्रार्थना म्हणतो गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर. सगळ्यांची पाठी केली म्हणतो की नाही, म्हणताना गुरुशिवाय काय आहे का, नाही ना. गुरु जीवनामध्ये पाहिजे. आपण ज्यावेळी घरी असतो त्यावेळी प्रथम गुरु आपली माता, नंतर पिता. शाळेत जीवनामध्ये शिक्षक गुरु असतात आणि शाळेतून जेव्हा बाहेर पडतो आपण त्यावेळी एक जीवनामध्ये तुम्हाला जीवनाची दिशा मिळायला पाहिजे. दशा होऊ नये, त्या दशेपासून वाचण्याकरता दिशा मिळण्याकरता एक सद्गुरू असावे लागतात, तर आपल्या जीवनाचा मोक्ष उद्धार होऊ शकतो. आणि ते शिक्षण शाळेमध्ये मिळावं याकरता आता अभियान आहे. आणि त्याची संधी माझ्यासारख्या मध्यपामाला एक आहे, थोडं पायाच्या वाहन पायावरी माझ्यासारख्या या पामऱ्याला या सुविधा भेटला. कदम मॅडम आमचे शिक्षक वृंद ज्यांना आपण शाळेत 4 खांब म्हणतो, त्या खांबांनी शाळेची सेवा करणारे 2 काका आणि बागेमध्ये ज्याप्रमाणे फुलं असतात त्याप्रमाणे या शाळेची मुलं किंवा ती फुलं त्यांच्या समोर 2 शब्द प्रबोधन करण्याची संधी मिळाली, यांचा मी आभारी आहे. सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही भजन मंडळात सगळ्यांचं अभिनंदन. कारण मुखी नाम पाहिजे, नामाचं महत्व आहे. संस्कार मोती म्हणजे काय, नामाचं. त्याप्रमाणे नांदेवरतीला पाया उभारले देवालया, तुका झाल्याचे कळत आणि भजन करा सावकाश. सावकाश करावे भजन म्हणजे अवकाश नाही, सावकाश. त्याप्रमाणे त्याने गुरु केले. तसं या जीवनामध्ये केळे दिगंबर विचाराय होती आणि मुलाचा कीर्ती जगा माझी स्मरावे पदी कीर्ती करावे, असं त्यांचं जीवन असतं. ते एक सद्गुरू म्हणजे वामनराव पै. त्याच्या टोपण नाव मोरेश्वर, त्याच्या आईचं नाव राधाबाई, वडिलांचं नाव गजानन आणि ते आपल्या भारतातले. त्यांचं जीवन शालेय शिक्षण झालं मुंबईला, झालं गिरगावला. शाळेमध्ये असताना त्यांना एकूण भावंड होती 12 आणि त्यांना धरून 13. किती भावंड, 13 भावंड. आजकाल हम दो हमारे पुढे पुढे असं होणार आहे, हम दो हमारा कुछ भी नहीं. पण यांना 13 भावंड होती, तरी ते या दशेमध्ये उतरले. टर्निंग पॉइंट म्हणतात. त्यांचं शिक्षण झालं BA डिग्री भेटली त्यांनी. विषय होते फिलॉसॉफी, इकॉनॉमिक्स म्हणजे तंत्रज्ञान, तत्वज्ञान आणि अर्थशास्त्र. ते शिकत असताना शाळा शिकले नाही, तर त्यांना आवडती क्रिकेटची आवड होती. प्रत्येक खेळामध्ये भाग, शाळेमध्ये त्यांचा सहभाग नंबर त्यांनी पहिला सोडला नाही. म्हणजे शाळेत अभ्यास करताना सुद्धा त्यांनी प्रत्येक खेळामध्ये खेळ पण, गाणी पण आणि हा देवाचा अभ्यास, हा त्यांना अभ्यास मिळाला. त्यांचा जन्म झाला 21 ऑक्टोबर 1923 ला आणि मुक्ती पावले ते 29 मे 2012 ला. म्हणजे जवळजवळ 19 वर्ष लागले. म्हणजे आज त्यांना मरून 13 वर्ष 6 महिने झाले. 5 महिने झाले. 6 महिने चालू आहे. म्हणजे बघा, मरावे प्रति किती मरावे हा शब्द वापरला. मरून 13 वर्ष झाली तरी त्यांचं आज नाव निघते. त्यांच्या जीवनामध्ये तेव्हा ते 44चा BA झाले 1944 ला. आणि 46 ला ते असंच पुस्तक वाचता वाचता त्यांना एक नामाचं पुस्तक मिळालं. नामाचं महत्व. नाम म्हणजे काय, नाम म्हणजे काय. आपण नाममध्ये काय म्हणतो, ग्रामर शिकतो आपण है ना, हिंदीमध्ये मराठीमध्ये व्याकरण शिकतो. नाव म्हणजे नाम इंग्रजी शिकतो. एखाद्या वस्तूला ठेवलेले नाव म्हणजे नाव. मग ते नामाचं नाम जे पुस्तक शिकत होते ते अध्यात्माचं होतं. अध्यात्म म्हणजे काय, आपण शाळेत शिक्षण झाल्यानंतर एक टर्निंग पॉइंट याला म्हणतो की जो अध्यात्माचा अभ्यास करायला पाहिजे जीवनामध्ये. आणि तो त्यांनी केला. 46 ला केला. त्यांचा 48 ला लग्न झालं.
त्यांनी प्रेम केलं त्यावेळी बघा, त्यांच्या मित्राची मुलगी त्यांनी पटवली है ना. माऊळ आज पडवली म्हणून पण चांगलं चांगलं पटवलं त्यांनी, की जी त्यांना संसारामध्ये पुढे त्यांच्या आयुष्यामध्ये वाट टाकणार होती, साथ करणारी होती. त्यांनी जीवनामध्ये दोघांनी एकत्र मिळून 64 इयर्स त्यांचं जीवन जगले त्या. आणि वडिलांची साथ होती, आईची साथ होती, हे करत असताना आणि दुःख आले यातनं आल्या, परंतु हे करताना त्यांना इकडे वळाचं काय वाटलं तर सांगितलं नामाचं महत्व. आणि मग ते पुस्तक वाचल्यानंतर त्यांच्या मनामध्ये इतकं चेंज झालं, परिवर्तन झालं की आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. जीवन शांती, जीवनामध्ये जीवन ज्ञान, जीवन विज्ञान हे फरक आहे. जीवनामध्ये समाजामध्ये त्यांनी अभ्यास केला, सांस्कृतिक सामाजिक धार्मिक आर्थिक धर्म अर्थ काम मोक्ष या गोष्टीचा त्यांनी विचार केला. तर त्यांना वाटलं समाजामध्ये दैववाद भरपूर आहे, अंधश्रद्धा भरपूर आहे, समाज एकमेकाला हिरमत आहे, एकमेकांवर अन्याय करत आहेत. इंग्रजांपासून आपण जास्त वेळ काय लोक टिकून शकत नाही, तर आपल्या मध्येच लोकांचे जे हेवेदावे होते, जातीभेद, त्यामुळे आपल्या मागास घ्यावी लागली. हे त्यांनी अभ्यास केला आणि म्हणून त्यांनी 1955 ला एक मिशन काढलं. मिशन म्हणजे मशिनरी नव्हे, मिशन म्हणजे एखादा आपण जो पुस्तक आपण म्हणतो संघ म्हणतो संघ, त्याचं नाव त्यांनी काय की हा वामजा पै तो मिशन सुरू केला त्यांनी. त्याचं नाव दिले आपण म्हणतो तूच आहे तुझ्या जीवनाचा खरा शिल्पकार है ना, तूच आहेस तुझ्या जीवनाचा खरा शिल्पकार. मग आता बघा एवढं ते सांगतायत तूच तुझ्या, तूच च च चला किती महत्व आहे. सवानाचा च काढा काय होतंय, वाहन होते, वाहन है ना. च कधी काढायचा नसतो, सवान पण आहे का मुलगा आहे ना, हा च काढून टाक बरोबर नाही. मग च च महत्व आहे. मग च तुम्हीच तुमच्या जीवनात शिल्पकार आहात हे वाटू नको. मग हे असताना आपण आपलं आयुष्य घडवू शकतो. त्याने बघा 15 वर्ष शिकताना बीए शिकताना फक्त अभ्यासिक अभ्यास केला होता, बाहेर कुठे कोणी अभ्यासिक अभ्यास करून नंबर मिळवणे सर्व गोष्टी केल्या होत्या. तरी पण अध्यात्म मिळाला, जीवनाची गती कधी, जीवनात काय दुःख काय सुख काय है ना, हे त्याने अभ्यास केला. आणि मग त्यांनी ही मिशनची स्थापना केली, अनेक पुस्तकं संपादन केली. आणि माऊलीची उक्ती आहे इवलेचे रोप लावले झाली, त्याचा वेळ गेला गगनावरी. आजही त्यांचे नातवंड या माऊलीबाईंचे कार्य करत आहेत आणि विना मोबदला हे जे कार्य करायचे. आज बघतो आम्ही प्रोजेक्ट दुसऱ्याकडे आम्ही पैसे भरपूर घेतोय ठीक नाही, इंद्रकांच्या लाख रुपये फी आहे दिवसाची करायची, पण हे जे कार्य करत होते विना मोबदला. त्यांचा आजही कार्य सुरू आहे. ते लोटेवाडी कार्यक्रमाला गेलो होतो, त्यांच्या नातवाचा त्यांचा नातू ह्याचा नातू तोही मोठा पदावरती आहे, सीए शिकलेला आहे, मुलगा बीटेक झालेला आहे, सुनबाई सर्व घराणे शिक्षण झाले आहेत, पण अध्यात्म करून त्यांनी केले. असं नाही देवदेव करत नाही, शिक्षण पूर्ण करतात ज्ञान त्यांनी करते आणि विनामूल्य कार्य करतात. समाज सेवा तर देवदेव मला दान मिळणार नाही. सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड, सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. त्याप्रमाणे देव मिळण्याकरता आपण काहीतरी केलं पाहिजे. त्यांनी अनेक पुस्तकं काढली, त्यातला हा 7 नंबरचा पुस्तक आहे तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. फार महत्त्वाचं पुस्तक आहे. मला पुस्तक तुम्ही आपला मागे आमच्या शाळेमध्ये नंतर कार्यक्रम झाले, एका आमच्या तेजस्वी शिंदे अशोक शिंदे या मुलीने शाळेला गिफ्ट दिली बक्षीस. तर आपल्याकडे आहे जेव्हा कार्यक्रम झाला त्यावेळी बर्थडे होता काही होता, तेव्हा तिने शाळेला गिफ्ट दिलं तो संत पैसा. पण ह्या धावपळीच्या युगामध्ये आपल्याला वाचायला टाइम नाही, तुम्हाला काय आम्हाला सुद्धा वेळ नाही, टाइम इज मनी झाले. आपण बघतो टाइमपास कुठे करतो ते फक्त अनुभवायचं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण कुठे गेलोय ते आपण त्याचं अनुकरण करायचं मला. आणि मग हे करता त्यांनी स्वतः करता काय केलं त्यांनी ते जीवन मिशन नाव काढलं जीवनचं, की जीवन आणि विज्ञान आणि सांगड घात आली पाहिजे. विज्ञान चाललंय आजही ज्ञानेश्वरीचा अभ्यास करून जीवन जगताना ज्ञानेश्वरी विज्ञान याची सांगड घातली त्या दोन्ही साम्य आहेत. त्यावेळी आकाशवाणी व्हायची महाभारतामध्ये, तिकडे युद्ध झालं असताना संजय सांगायचा लक्षाला तिकडे काय चाललंय. जसं आज आपण क्रिकेटची मॅच बघू शकतो, मुंबईला असेल दुबईला असेल तर बघू शकतो. म्हणजे देवाचं विज्ञान आणि आपलं विज्ञान एकच आहे. सगळे चाललेले ज्ञानेश्वरीवर चालले. मग जीवनामध्ये मला गुरु पाहिजे. यांनी गुरु केले, त्यानंतर लगेच 70व्या वर्षी गुरु केले नानासाहेब गोंधळे ते गुरु केले. त्यांचं अहमदनगर गाव होतं
आणि गुरुच्या मुखातून त्यांनी जे नाम घेतलं आणि हा त्याचं मिशन वाढवलं, ते मिशन आजही चालू आहे, आजही चालत आहे. आपलं सांगायचं काय जीवनामध्ये की जीवनामध्ये शाळा शिकत असताना इतर काही करत असताना आपल्याला गुरुची गरज आहे. गुरु आणि सद्गुरू फरक आहे मला. पहिले दोन गुरु झाले, माता पिता दोन गुरु झाले, तिसरा शिक्षक वर्ग, तिसरा गुरु, जीवनामध्ये तुम्हाला दिशा देणारे चौथे गुरु, आणि अध्यात्मात तुम्ही ज्या पुढे जाल ते सद्गुरू. स्वतः माझा अनुभव घ्या, मलाही नंतर गुरुचं पद काय नव्हतं, अध्यात्म म्हणजे काय कळत नव्हतं, पण पंचेचाळीस आणि त्यावेळी वाटलं गुरु करावे, गुरु केले हा बाबा मोगरे गुरुजी, आणि त्यामुळे मला पुढे शिकायचं, मला अध्यात्मामध्ये जायचंय, त्यामुळे मी सद्गुरू दाखवतो. मग पंढरपूरचे मठाधिपती अलिबागचे महाराज, वारी महाराज, भरत महाराज यांच्या पुरुषाने आज मी पोहोचलो, त्यांचा कृपाशीर्वाद मिळाला म्हणून आज इथे पाहिजे मी देवाविषयी बोलू शकतोय. नामाचं महत्व काय, नाम का घ्यावं, यांचं गरज तेच आहे भावाला पाहिजे की जीवनामध्ये जीवन जगायला चांगलं व्हायला पाहिजे. त्यांनी मराठीमध्ये पुस्तक लिहिली, हिंदीमध्ये पुस्तक लिहिली, नवे नवे इंग्रजी पुस्तक लिहिली. व्हॉट इज द प्रॉब्लेम ऑफ आवर लाईफ, आपल्या जीवनात प्रॉब्लेम काय, अडचणी काय हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. असे एक नवे अनेक त्यांनी कार्य केलेले. तर आपण सुद्धा त्यांची एक नवी प्रार्थना म्हणतो. तुम्ही मी जेव्हा एंट्री केली तेव्हा ऐकली आपण, ही प्रार्थना तुम्ही रोज म्हणा. आपल्याकडे काय मागायचं नाही, मला जीवनात मध्ये काय मागायचं ना तर दुसऱ्याकडे मागायला पाहिजे, तर आपलं खरा जीवन आपला व्यतीत होणार आहे. काय ज्याच्या दुसऱ्याला द्या आपण मोठे होऊ. आज आपण 4 पैसे जीवनामध्ये 4 पैसे कमवतो, त्या 4 पैशापैकी 4 वाटण्या करायच्या, 25 एक भाकरी असेल चव्हाणी खायची असते, एक भाकरी असेल चव्हाणी खायचे. तसं 4 पैशाचं पुढचं वाक्य काय, संतांची उपमा आहे काय, एक पैसा आपल्या घराकरता एक वाटा, दुसरा वाटा असतो तो संसाराकरता झाला, समाजाकरता, तिसरा वाटा आपल्या औषध आणि पुनर्शिक्षणाकरता, आणि चौथा भाग उरला तो दान इतर कोणा अडीअडचणींना त्याला द्यायचा असतो. तसं हे बाबूराव वागले त्यांनी समाजासाठी कार्य केलं, त्याचं कार्य फार अलौकिक आहे. त्यांचे टीव्हीवरती कार्यक्रम झाले, त्यांचे प्रवचन झाले, कीर्तन होतात, आणि प्रत्येक गावात त्यांचे कार्यक्रम सुरू आहेत, मध्ये भेटी होतात. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आता 3 गुरु तुमचे झाले, चौथा गुरु तुम्ही शाळेत पूर्ण करा, तेव्हा करा आणि अध्यात्मामध्ये जगा. आणि जर ते संसार शिक्षण म्हटलंय काय करता म्हटलंय की तुमचे बाळ त्याचे परिणाम व्हावे. तुम्हाला इथे संधी दिली अशा या सद्गुरूंना कोटी प्रणाम. आणि तुमची सगळ्यांनी आपण शेवटची प्रार्थना आहे ती सगळ्यांनी एका डोळे बंद करा, आपण सगळ्यांनी डोळे बंद म्हणूया.